मायटोटिक सेल डिव्हिजनमध्ये मी तुम्हाला प्रोफेज ही फेज शिकवलेली आहे. आता प्रत्येक फेजचं काय वैशिष्ट्य आहे हे लक्षात ठेवायचं. हे प्रॅक्टिकलला सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्यावर स्लाईड आहेत, प्रॅक्टिकल आहे, बरोबर आहे. स्लाईड एखादं नाही आलं तरी आपल्याला त्या ठिकाणी कसं माहिती का की याची कॅरेक्टरिस्टिक्स माहीत पाहिजे. मुळाच्या म्हणजे कांद्याच्या ओनियन रूट टिपपासून मुळाच्या कांद्याची जी काही मुळं आहेत त्याचं टोक जे आहे त्याच्यापासून सेल डिव्हिजन हे होत असतं. त्याच्यामध्ये ते प्रॅक्टिकल आहे आणि तुम्हाला मायक्रोस्कोप खाली ते सेल डिव्हिजन करून बघायचं आहे. त्याच्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज ह्या फेजेस दाखवायचे आहेत. दाखवल्यानंतर त्या एक्झामिनरला जर कळालं नाही की कोणती फेज कशी आहे ही जर कळालं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम हे येतो की त्या ठिकाणी तो एक्सटर्नल काम होतो. त्या ठिकाणी हां चला कोणती फेज आली तुम्ही मनानं सांगितलं प्रोफेज. प्रोफेज कसं काय सांगा, त्याचं कॅरेक्टर, प्रोफेजचं काय कॅरेक्टर हे सांगा म्हणलं तर आपल्याला त्याचं कॅरेक्टरिस्टिक सांगता यायला पाहिजे. लक्षात आला, बरोबर. इंटरफेजचं काय वैशिष्ट्य आहे ते सांगता आलं पाहिजे आपल्याला. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज हे वैशिष्ट्य एकदा जर आपल्याला लक्षात आलं तर त्याच्या लक्षात येतं हां त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपमध्ये जर व्यवस्थित दिसत नसेल तर ह्या लेकराला काय माहीत आहेत, फेजेस माहीत आहेत. त्याचे कॅरेक्टर सांगितलं म्हणजे त्याचे फेजेस माहीत आहेत असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं. आता मी तुम्हाला सांगतो इंटरफेजमध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सांगा. आता मी सांगतो, सांगा बरं. इंटरफेजमध्ये काय होतंय, सेल बिकम फुल्ली मॅच्युअर, पूर्ण ग्रोथ झालेली असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियस फुल्ली डेव्हलप्ड पूर्ण झालेलं असतं. त्या ठिकाणी केंद्रक त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं, केंद्रकाचं आवरण व्यवस्थित दिसतंय, बरोबर आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन क्लिअरली विजिबल, ठळक दिसतं त्या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्रोमोझोम बिकम फाईन अँड थ्रेड लाईक, क्रोमोझोम सूक्ष्म धाग्यासारखे दिसतात, बरोबर आहे. हे इंटरफेजचं वैशिष्ट्य आहे. इंटरफेज इज अ लार्ज फेज, इट इज अ रेस्टिंग फेज इन विच फुल्ली डेव्हलपमेंट ऑफ द सेल, फुल्ली डेव्हलपमेंट ऑफ द न्यूक्लियस, पूर्ण परिपक्व झालेलं असतं असा त्याचा अर्थ. कळाला मग तुम्हाला इंटरफेजचा कळाला. आता मग त्याच्यामध्ये इंटरफेजमध्ये आपण त्या ठिकाणी G1, G2, G1 S आणि G2 फेज बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं, मग त्याच्यानंतर आणखीन काय काय होतं तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये. ती सेल सायकलमध्ये जर बघितलं तर तुम्ही, बरोबर आहे. हे इंटरफेजचं वैशिष्ट्य झालं. आता प्रोफेजचं वैशिष्ट्य काय. आता प्रोफेजचं वैशिष्ट्य म्हणजे प्रोफेजचं अर्ली प्रोफेज, लेट प्रोफेज असं म्हटलंय. अर्ली म्हणजे त्या प्रोफेजच्या अगोदरची. आता त्या अगोदरची म्हणणं तर त्याला इंटरफेज सारखे कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये बघा. आणि लेट प्रोफेज म्हणजे प्रोफेजच्या नंतरचं म्हणजे पूर्ण आता प्रोफेजचं कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर. लक्षात काय काम म्हणतो हे जर आपल्याला घोळ जर नाही जर कळाला, लेट अर्ली नाही तर आपल्याला त्याचे जे प्रोफेजचे, अनाफेजचे, मेटाफेजचे हे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे. आता बघा आम्ही प्रोफेजचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो. प्रोफेज इज द फर्स्ट फेज ऑफ मायटोसिस. प्रोफेज हे मायटोसिसची पहिली स्टेज आहे. इन विच त्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्लोली डिसअपियर, केंद्रक हे स्लोली डिसअपियर होऊ लागले, न्यूक्लिओलस स्लोली डिसअपियर, बरोबर आहे. क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक कॅन बी व्हिजिबल. शॉर्ट आणि थिक असल्यानंतर आपल्याला डोळ्याला दिसू शकतात असा त्याचा अर्थ आहे. पटलं हे तुम्हाला, मान्य आहे, मान्य आहे, लक्षात आलं. हे वैशिष्ट्य त्याचं आपल्याला लक्षात घ्यायचं. आता तुमच्या पुस्तकामध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. आता मी सांगितले त्या पद्धतीने दिलेलं नाही, मात्र वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. अर्थ मात्र एकच आहे, तेच निघून आलंय. लक्षात आलं काय म्हणतो. वाटलं तर ते प्रोफेजचे कॅरेक्टरिस्टिक्स पुन्हा एकदा मी वाचतो, जे मी तिथं सांगितलेलं तेच त्या ठिकाणी आहे. चला बघा या ठिकाणी. दिस फेज इन्व्हॉल्व द कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे क्रोमोझोम बारीक बारीक असलेले. कंडेन्सेशन म्हणजे छोटे होणे, अर्थ तोच आला, बरोबर. कंडेन्सेशन म्हणजे छोटे होणे. आणि नंतर मायग्रेशन ऑफ सेंट्रिओल्स, आणि सेंट्रिओल हे ॲनिमल सेलमध्ये असते, वनस्पती सेलमध्ये नसते सेंट्रिओल. आणि मायग्रेशन सेंट्रिओलचं विभाजन इकडे तिकडे जात असतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अपीअरन्स ऑफ मायटोटिक अपॅरेटस अँड डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. काय म्हणते त्या ठिकाणी, न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं अस्तित्व संपून आलंय. डिसअपिअरन्स, स्लोली डिसअपिअर म्हणलं मी, डिसअपिअरन्स म्हणताय त्याला. अर्थ बघा लक्षात घ्या, अर्थ एकूण एकच त्या ठिकाणी निघतंय. मी कुणीही त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने जर सांगितलं तर अर्थ मात्र तोच निघाला पाहिजे. सांगण्याची पद्धत कोणाची वेगळी असू शकते,
बरोबर आहे. मी नाही तर तुम्ही म्हणताल सर तुम्हीच दिलेलं तर ते शब्द नाहीत. शब्द नाहीत म्हणजे तो शब्दांचे पर्याय शब्द त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. बरोबर. क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक असं म्हणलेलं मी तिथं त्यानं क्रोमोझोम क्रोमॅटिन मटेरियल कंडेन्सेशन म्हणलंय, छोटे होतात त्या ठिकाणी असा आता झाला. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये हे झालं. आता कोणती फेज झाली आता ह्याची? ही फेज प्रोफेज झाली. बरोबर आहे. आणि प्रोफेजमध्ये आणखीन वैशिष्ट्य त्या ठिकाणी बघा काय म्हणतो या ठिकाणी, ड्यू टू कंडेन्सेशन इच क्रोमोझोम बिकम विजिबल. कंडेन्सेशन झाल्यामुळे क्रोमोझोम दिसण्यास पात्र ठरतो. म्हणजे काय? क्रोमोझोम दिसायला लागतो. लक्षात आलं काय म्हणतो? क्रोमोझोम दिसतो असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. अंडर द लाईट मायक्रोस्कोप विच कॅन बी सीन विथ इट्स सिस्टर क्रोमॅटिड्स कनेक्टेड बाय सेंट्रोमियर. बघा काय म्हणतो या ठिकाणी, सिस्टर क्रोमॅटिड. सिस्टर क्रोमोझोममध्ये तुम्हाला मी सांगितले की क्रोमोझोममध्ये सेंटर म्हणजे क्रोमोझोममध्ये केंद्रक असतो. क्रोमोझोमचा केंद्रक असतो त्याला सेंट्रोमियर असे म्हणतात आणि त्याला सिस्टर क्रोमॅटिड असे म्हणतात. आता तुम्हाला तो शब्द कसा तर या ठिकाणी दाखवतो. आता हे मी क्रोमोझोम या ठिकाणी असं दाखवलं, समजा हे असं दाखवलेलं क्रोमोझोम. बरोबर आहे. शॉर्ट अँड थिक झालेलं. बरोबर आहे का? इथं सेंट्रोमियर, हे सेंट्रोमियर आणि हे सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे ह्याचा तुकडा, क्रोमोझोमचा हा तुकडा. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ. त्याला सिस्टर क्रोमॅटिड असे म्हणतात. ओके. पुढे बघा त्याच्यामध्ये द न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपियर. आता इथं घेतलेलं न्यूक्लियसचं त्यानं. मात्र मी सुरुवातीला सांगितलं न्यूक्लियर मेम्ब्रेन बिकम स्लोली डिसअपियर आणि न्यूक्लियोलस सुद्धा डिसअपियर होतोय. म्हणून आता दुसरं कॅरेक्टर घेऊन त्याच्यात नंतर सांगितलं तर कधी सांगा तुम्ही, एकूण एकच त्या ठिकाणी. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेट डिसअपियर्स ग्रॅज्युअली. परत तो शब्द आला त्या ठिकाणी. सेंट्रोमियर विच हॅड अंडरगॉन डुप्लिकेशन ड्युरिंग द इंटरफेज बिगिन टू मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल. काय होतं म्हणजे काय होतं त्या ठिकाणी, अपोजिट सेलच्या विरुद्ध बाजूने त्या ठिकाणी जातो. मायटॉटिक ॲपरेटस इज ऑलमोस्ट completely formed. Mitotic apparatus is almost completely formed. फॉर्म्ड म्हणजे मायटॉटिक सेल डिव्हिजन विभाजनाला सुरुवात झाली, तयार झाला असत होता. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी दुसरं फेज आहे. बरोबर आहे. दुसरं फेज आहे या ठिकाणी. आता दुसऱ्या फेजमध्ये काय झालेलं या ठिकाणी बघा. आता बाकी वरचा दुसरं कोणता भाग दाखवला जात नाही. बरोबर आहे. हे सेंट्रोमियर, इथं सेंट्रोमियर असलेला त्याचा तुकडा झाला, अर्ध इकडं गेलं अर्ध इकडं गेलं, या ठिकाणी इथं आलं या ठिकाणी हे सेंट्रोमियर. आणि नंतर ह्याच्यामध्ये क्रोमोझोम अशा पद्धतीने काय होतात या ठिकाणी असे येतात. हे सगळं केंद्रकाचं आहे बरं. हे मी उघडं दाखतो म्हणजे केंद्रक आता संपलेलं आहे. केंद्रक संपल्यानंतर काय आता पेशीमध्ये राहणार आहे. केंद्रक दिसत नाही ना आता, संपून गेलं नाही जाऊन गेला. ये सब सेल के अंदर आहे. अॅनिमल सेल असेल तर गोल दाखवा, प्लांट सेल असेल तर त्याला फ्रेम असल्यासारखं दाखवा. काय झालं आता ह्याच्यामध्ये क्रोमोझोम शॉर्ट अँड थिक तर झालेच आहेत. बरोबर आहे. त्याच्यात आणखीन काय झालेलं आहे, क्रोमोझोम लाय ऑन ए इक्वेटोरियल रिजन. इक्वेटोरियल म्हणजे काय? हा हा बोला 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 बोलते चलो. हा हा इक्वेटोरियल रिजन, इक्वल डिवाइड्स नाही. कोण सांगतील आणखीन? इक्वेटोरियल रिजन म्हणजे हा 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 बोला. अच्छा नहीं जरा सुना वो आप उसमें से सोचे वैसे आपने, बराबर है ना.
हाँ आपने सोचे वैसा तो कोई बात नहीं, अच्छी बात है सोचना, कोई बुरा नहीं, बहुत अच्छा है, उसमें से रास्ता निकलता है. बघा मी काय म्हणतो आता बघा, बोलू नका तुम्ही. बघा इक्वेटोरियल म्हणजे पृथ्वीचा विषुववर्ती पट्टा माहित आहे? पृथ्वीचा विषुववर्ती पट्टा ऐकलं तरी तुम्ही असेल. हा वो हो ते वेगळं ताप आलं ह्यांचं. आता ते उधर नाही जातो मैं, आसानी में आता हूं, आसानी पे आ जाता हूं. बराबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा, पेशीचा मधोमध हिस्सा सेंटर मध्ये. काय आलं लक्षात? काय लक्षात आलं त्या ठिकाणी? काय हार तुझ्याकडं? हरामखोर मोबाईल क्लासमध्ये घेऊन बसतो का तू भाडको? बंद कर. तुम्हाला माझला बेटा भाडकोची झालं तुम्ही. पिरियड चालू आहे तर फोन बघतो, एवढं बी बावट आहे का मी? लक्षात घ्यायला तुम्हाला त्या ठिकाणी बेटा टंगडे तोडतो बेटा, नाटक जर इथं केलं तर तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. पिरियडमध्ये पिरियड सारखंच बसायचं. असल्या अवांतर गोष्टी बेटा तुम्हाला, त्याच्यासाठी मी समोर बोलत असतो. समोर आहे रे, समोर इथे. मी तर सिरियस होऊन शिकवत असतो, एक एक शब्द त्या ठिकाणी समजून देण्याचा प्रयत्न करतो की लेकरांना हे कळालं नाही तर कसं होईल म्हणून मी या ठिकाणी. आणि तुम्ही मात्र निवांत राहतो. आणि मुलींना सुद्धा सांगतो, क्लासमध्ये मी आल्यानंतर वर्गामध्ये आपण बोलायचं नाही. आपसामध्ये काही समस्या असेल डायरेक्ट माझ्याशी चर्चा करा. आणि फार झालं असेल तर काही देणं घेणंही जर असेल तर इशाऱ्यानं खुणवून घ्या, तोंडातून शब्द काढू नका तुम्ही. कारण मला सर्वात जास्त राग म्हणजे मी वर्गामध्ये असताना आपसात जर तुम्ही बोललो तर मला मूड राहत नाही ना शिकवण्याचा. माझा ज्या मनस्थितीमध्ये मी शिकवण्याचा आलेलो असतो सगळं पूर्ण खराब होऊन जातं त्या ठिकाणी. आणि कधीही आपले सर कोणते असेल त्यांची सायकॉलॉजी कशी आहे ते ओळखून राहायचं. मी तुम्हाला काही तुमच्याकडून मी काही अपेक्षा करत नाही, काही तुम्ही मला हे द्या आणि ते द्या, मला अजिबात काही देणं घेण्याची काही गरज नाही. तुम्ही फक्त पिरियड व्यवस्थित करा. मुलांना सुद्धा सांगतो या ठिकाणी सांगतो, जराही तुमचं नाटक जर दिसलं की याद राखा मी सोडत नाही, माझ्या हातातून सुटणार नाही. ते काही प्रॉब्लेम आला असेल. आणि घरात तुम्हाला सांगतो, कॉलेजच्या मुलींनी मोबाईल कॉलेजमध्ये आणायचं नाही. काही बंद पडलं नाही मोबाईलचं. आणि घरामध्ये तुम्ही एमर्जन्सी काही असेल तर इथले जे सर जे आहेत तर त्यांचा मोबाईल देऊन जावा. इमर्जन्सीमध्ये असेल तर आमच्या सरांना फोन करा, सेवक तुमच्यापर्यंत येईल, तुम्हाला माहिती देईल. तुम्हाला घरी काही कोणी बोलत असतील तर मुलींना सुद्धा सांगतो, एमर्जन्सी पिरियड काही असेल त्या ठिकाणी असतं माणसाचं, आहेत आमच्या त्या ठिकाणी. कोणाचे नंबर आपले जे जवळचे सर वाटतात त्यांचं द्यायचं, सर असं आमच्या मुलीला आहे मुलाला आहे, हा जरा तुम्ही पाठवून द्या. आम्ही सेवक इथं पाठवून इथून घरून पाठवून देतो, चिंता नसावी त्याची. ज्या उद्देशानं आलेलं आहे तोच उद्देश पूर्ण करा. नसेल तर येऊ नका, काही जबरदस्ती नाही, काय उपयोग आहे. उगीच सगळं मूळ खराब करून टाकतो शिकवण्यात त्या ठिकाणी. हा आता बघा या ठिकाणी काय म्हणत होतो, मेटाफेजमध्ये क्रोमोझोम कुठे असतात त्या ठिकाणी येतात, इक्वेटोरियल म्हणजे सेंटरमध्ये. समझ में आएगा, आप ध्यान में रखो. विषुववृत्तीय बोल के मैं बोला था तो वो क्या है, पृथ्वी का बीच का पट्टा है, सेंटर का पट्टा है. बराबर है, वहां पे धूप की ज्यादा रोशनी सूरज की किरणें रहती हैं, इसलिए उसको विषुववृत्तीय बोले वाला है. बराबर है. खैर वो तो जाने दो, अब उसका अपना कोई संबंध नहीं है, वो भूगोल के सब्जेक्ट से रिलेटेड है. परंतु आता मात्र हे लक्षात ठेवायचं की आपण आता स्पेशीचा सेंटरमध्ये असणारा भाग त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी, इक्वेटोरियल रिजन म्हणजे भाग, हिस्सा, सेंटरचा हिस्सा असा त्याचा. कळलं मुद्दा तुम्हाला? चला बघा आता. म्हणून आता या ठिकाणी ह्याचं आता या फेजचं वैशिष्ट्य काय, तर मी अगोदर सांगतो नंतर शिकवतो ते. या फेजचं इट इज अ सेकंड फेज ऑफ मायटोसिस. कोणती फेज? मेटाफेज. मेटाफेज हे मायटोसिसची दुसरी टप्पा आहे, दुसरी स्टेज आहे. आता त्याच्यानंतर या फेजमध्ये काय होतंय बघा. इन दिस फेज क्रोमोझोम लाय ऑन इक्वेटोरियल रिजन. क्रोमोझोम कुठे आले? सेंटरवर आले पेशीच्या. त्याच्यानंतर पुढे आणखीन बघा, त्याच्यानंतर आल्यानंतर मग त्याच्यानंतर काय झालं, स्पिंडल फायबर फॉर्मेशन टेक्स प्लेस. स्पिंडल मध्ये धाग्यासारखे हे भाग आहेत काही बघा. बघा लक्ष द्या मी का म्हणतो, राईट. सेंटरमध्ये आलेले आहेत आणि नंतर काय होतं त्या ठिकाणी सेंटरमध्ये धाग्यासारखे आलेले आणि हे पोल आहेत, ईच पोल
लक्षात आलं का म्हणतो, राईट. आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ह्याचं वैशिष्ट्य आहे. आता याच्यामध्ये बघा, या ठिकाणी काय सांगतो ते याच्यामध्ये बघा तुम्ही. मेटाफेजमध्ये इन दिस फेज क्रोमोझोम आर कम्प्लिटली कंडेन्स्ड सो दॅट दे अपियर व्हेरी शॉर्ट. कसे दिसतात ते? खूपच छोटे दिसतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर सिस्टर क्रोमॅटिड अँड सेंट्रोमियर बिकम प्रॉमिनंट. काय म्हणताय? सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे क्रोमोझोमचे तुकडे. मी तर क्रोमोझोमचे तुकडे दाखवलेले. हा क्रोमोझोम दाखवला तर इथं सेंटरमध्ये सेंट्रोमियर दाखवून हा तुकडा आणि हा तुकडा, इथं सेंट्रोमियर दाखवले हा तुकडा आणि हा तुकडा, इथे जरी दाखवलं तर इथं वरचा तुकडा खालचा तुकडा आणि हे तुकडा असं, त्याला क्रोमॅटिड्स म्हणतात. सिस्टर क्रोमॅटाइड म्हणजे सिस्टर म्हणजे मुलगी, जसं आपण म्हणतो की नाही, बरोबर आहे का. तशा पद्धतीने क्रोमोझोमचा भाग म्हणजे तिचा अर्थ त्याने तो शब्द दिलेला आहे, सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हटलेलं आहे. अँड सेंट्रोमियर बिकम व्हेरी प्रॉमिनंट. स्पष्ट दिसायला लागतं. ऑल क्रोमोझोम्स लाई ॲट इक्वेटोरियल प्लॅन ऑफ द सेल. बघा काय म्हणते त्या ठिकाणी, ऑल सेंट्रोमियर लाई ॲट इक्वेटोरियल प्लॅन ऑफ द सेल. पेशीचा मधोमध हिस्सा तिथे आलेले असतात, असा त्याचा अर्थ आहे. पुढे दिस इज कॉल्ड मेटाफेज. यालाच काय म्हणायचं त्या ठिकाणी, यालाच काय म्हणायचं, मेटाफेज म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. मायटोटिक स्पिंडल्स इज फुल्ली फॉर्म्ड. मायटोटिक स्पिंडल म्हणजे तिथं धागे असल्यासारखे दिसतंय ना, ते आलेले बारीक बारीक तुटक रेषाने, त्याला म्हणतात स्पिंडल फायबर्स. काय म्हणतात या ठिकाणी, मायटोटिक स्पिंडल इज फुल्ली फॉर्म्ड. स्पिंडल फायबर्स आर अटॅच्ड टू सेंट्रिओल. हे स्पिंडल फायबर कोणाला अटॅच असतात, ते सेंट्रिओलला इथं दाखवले ती, बरोबर आहे. वर जरी असलं तरी तर सेंट्रिओलला अटॅच असतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, ते लक्षात घ्यायचं. आता त्याच्यामुळे काय होतं, कशामुळे, सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम डिवाइड हॉरिझॉन्टली पॅरलल टू अलॉंग द ॲक्सिस. आणखीन एक वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये, क्रोमोझोम हे उभ्याने विभाजन होतात. उभ्याने म्हणजे हे जे उभे आहेत ना, इथे ह्याला हे चिटकलेले, त्याला वाटलं तर आपण असं हे क्रोमोझोम असं दाखवू, हे क्रोमोझोम तुकडा असं दाखवू, क्रोमोझोमचा तुकडा असं दाखवू. एक फक्त उदाहरण लक्षात घ्या. आणि याच्यातून असं विभाजन होते. आणि हे सुद्धा इथं एकत्र दाखवू आपण. लक्षात आलं का म्हणतो, का दाखवलं या ठिकाणी, याच्यामध्ये अशा पद्धतीने विभाजन झालेलं या ठिकाणी हे बघा. आणि विभाजन होऊन नंतर काय होते, अवे फ्रॉम इच अदर, एकमेकापासून दूर जातात. ते काय होतात, ते एकमेकापासून दूर जातात. त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी काय सांगतो, सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम डिवाइड हॉरिझॉन्टली. हॉरिझॉन्टली म्हणजे उभ्याने विभाजन होत असतात, असा त्याचा अर्थ आहे. पॅरलल टू लॉंग ॲक्सिस इंटू 2, नंतर इक्वल, त्या ठिकाणी विभाजन होऊन दोन तयार होतात. ईच बिंग असोसिएटेड विथ क्रोमॅटिड. प्रत्येक त्याच्याबरोबर क्रोमोझोमचा तुकडा त्याच्यावर असतो, असा त्याचा अर्थ, बरोबर आहे. आता क्रोमोझोम या ठिकाणी आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी दिलेले मी दाखवल्यासारखं आहे का नाही, बरोबर आहे. हां, मग आता त्याच्यानंतर आहे ॲनाफेज. ह्या ॲनाफेजचं काय वैशिष्ट्य आहे, ही इट इज द थर्ड फेज ऑफ मायटोसिस. ॲनाफेज किती फेज आहे, तिसरी फेज आहे, आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, याच्यामध्ये असं आहे, इट इज द थर्ड फेज ऑफ मायटोसिस इन विच द क्रोमोझोम लॉन्जिटनी. उभ्याने जर विभाजन झाल्यानंतर, उभ्याने हे विभाजन झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का, क्रोमोझोम असं ओढले जातात. हे ओढले इकडं गेल्यानंतर हे क्रोमोझोम हा तुकडा असतात, बरोबर. आणखीन इकडं जर कोणता जर असेल तर हे असं ओढलं, इकडून हे ओढला गेलेलं आहे. काय झालं, हे ओढलं गेलेलं आहे, इकडून बी असं ओढलं गेलेलं आहे. इथे सुद्धा बघा या ठिकाणी, बरोबर. तुमच्या पुस्तकामध्ये उभं घेतलं, याला असं करा तुम्ही, त्याला काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. असं ठेवा किंवा असं एकच असा त्याचा अर्थ आहे. मग आता या ठिकाणी काय झालेलं आहे,
Anaphase is the third phase of mitosis in which, बरोबर, क्रोमोझोम अवे फ्रॉम ईच अदर, एकमेकापासून दूर जातात. जसं इथं तुम्ही बसलेले, मुली इकडे व्हा, मुलं इकडे या, काय झालं, वेगवेगळे झाले त्या ठिकाणी, अवे फ्रॉम ईच अदर, एकमेकापासून विभक्त झाले दूर. लक्षात आलं का म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि नंतर इथं काय म्हणते त्या ठिकाणी, क्रोमोझोम बिकम एल शेप्ड और व्ही शेप्ड. क्रोमोझोमचा आकार काय झालेला त्या ठिकाणी बघा, एल शेप्ड किंवा व्ही शेप्ड आकार होतो, असा त्याचा अर्थ आहे. याचे हे 3-4 पॉईंट लक्षात ठेवायचे. आता ह्याच्यामध्ये का कसे दिले ते बघा या ठिकाणी. तोच अर्थ आहे परंतु वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे. द क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट अँड फॉर्म टू क्रोमोझोम, विभाजन कॉल डॉटर क्रोमोझोम. यालाच का म्हणे त्या ठिकाणी डॉटर क्रोमोझोम असे म्हणतात. द फॉर्म्ड क्रोमोझोम आर पुल्ली अवे इन अपोजिट डायरेक्शन बाय ए स्पिंडल फायबर किंवा स्पिंडल अपॅरेटस. स्पिंडल अपॅरेटस, याला स्पिंडल अपॅरेटस असं आपण म्हणतोय. बरोबर, असे जसं दोरे असतात ना, दोरे धरून असं वडल्यासारखं, ते असे वडले जातात. बरोबर, असा त्याचा अर्थ. म्हणून स्पिंडल अपॅरेटस. क्रोमोझोम बीइंग पुल्ड अवे appear like a bunch of banana during anaphase. म्हणजे अनाफेजच्या कालावधीमध्ये क्रोमोझोम ओढले जातात अवे फ्रॉम, नंतर ओढले जातात एकमेकापासून, लाईक ए बंच ऑफ बनाना. बनाना म्हणजे लक्षात येतं ना आपलं, केळीचं बंच असल्यासारखं आपलं असं एकत्र येऊन त्या गुच्छ असतं ना केळींचा त्या ठिकाणी, तशा पद्धतीनं होतं असं म्हणताय. ईच सेट ऑफ क्रोमोझोम रिच ॲट अपोजिट पोल. काय म्हणतंय, ईच सेट ऑफ क्रोमोझोम. आता क्रोमोझोमचा इथं सेट तयार झाला. बरोबर आहे का, हा सेट तयार झाला आहे. सेट म्हणजे हा सेट, बरं का, लक्षात आलं. आता वर मी ती दाखवले डॉटेडने ते नाही, फक्त ते ग्रुप कोणता आहे ते सेट दाखवण्यासाठी. मात्र तसा तयार कसा होतो बघा. काय म्हणतो या ठिकाणी, each sets of chromosome reach at opposite pole of the cell. बघा, सेलचा अपोजिट पोल, इकडचं टोक इकडचं टोक आहे, बरोबर, एकमेकाच्या विरुद्ध टोकला त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. ऑफ क्रोमोझोम रीच ॲट अपोजिट पोल ऑफ द सेल मार्क द एंड ऑफ अनाफेज. हे अनाफेजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असं होतं, असा त्याचा अर्थ झाला. आता त्याच्यानंतर आता बघा, नंतर टिलोफेज आहे. कोणती फेज आहे, चौथी फेज आहे, चौथी फेज. चला आता बघा, याचं कॅरेक्टरिस्टिक सांगतो मी काय. आता बघा या ठिकाणी, इट इज ए फोर्थ फेज ऑफ मायटोसिस, चौथी फेज आहे. लक्षात आलं. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, याच्यामध्ये या ठिकाणी याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, इक्वल डिवायडेशन ऑफ न्यूक्लियस. केंद्रकाचा अर्धा भाग विभाजन झालेला आहे. इक्वल डिवायडेशन ऑफ सायटोप्लाझम. मध्ये सेल प्लेट फॉर्मड, ह्या दोन्हीच्या मध्ये या ठिकाणी सेल प्लेट तयार होऊ लागले आता, बरोबर आहे. आणि नंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि नंतर न्यूक्लिओलस स्लोली रिअपियर, हळूहळू तयार होऊ लागले आता त्या ठिकाणी. आकृतीमध्ये बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाले, न्यूली फॉर्मड डॉटर न्यूक्लिआय, बरोबर आहे. आणि डॉटर सेल्समध्ये 2 इक्वल सेल तयार होऊ लागले की नाही बघा, आकृतीमध्ये बघा. आता यालाच आपण या ठिकाणी कसं करायचं, या ठिकाणी असं घेऊ या ठिकाणी, राईट. आणि नंतर याच्यापासून स्वतंत्र एक पिशी तर तयार झाली होते, आणि नंतर ह्याच्यापासून एक पिशी तयार होते. मग त्याच्यामध्ये केंद्रक सगळं आलं. नंतर ही पेशी पूर्ण परिपक्व होते, आणि परिपक्व होऊन का म्हणून त्याला आपण त्या फेजला, क्या बात आहे, गड. आणि इंटरफेज झाल्यानंतर परत आणखीन काय होते, विभाजन व्हायला सुरू होते. कोणते होते, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज. इन दिस वे द सायकल इज कंटिन्यू.
लक्षात आलं का? याला सेल सायकल असं म्हणतात. तुमच्या आकृतीमध्ये बघा त्या ठिकाणी सांगितलेलं ते काय आहे, जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बघून घ्या त्या ठिकाणी तुम्ही. आता टिलोफेजचं वैशिष्ट्य या ठिकाणी आता इथं तर मी जे सांगितले तेच का त्या पद्धतीने का सांगितलं बघा. द टिलोफेज इज द फायनल स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस. बघा फायनल आहे, कोणते फायनल आहे. त्याच्यानंतर द क्रोमोझोम विथ द सेंट्रोमियर ॲट द पोल बिगिन टू अनकॉईल, सुरुवात व्हायला लागले अनकॉईल होण्याचं. लेंथ बरोबर आहे, लेंथेन अँड लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. द न्यूक्लिओलस बिगिन रिअपियर. काय म्हणतं या ठिकाणी, न्यूक्लिओलस केंद्रकामध्ये असणारा असा भाग होता न्यूक्लिओलसचा, बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीचं होतं त्या ठिकाणी, बरोबर आहे. हे काय उलालंय, रिअपियर. रिअपियर म्हणजे काय, रिअपियर म्हणजे फिर से तयार होना, फिर से होने वाला असा त्याचा, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन बिगिन टू अपियर. हां अच्छा ठीक आहे, अगोदर हे घेऊ. द न्यूक्लियस बिगिन टू रिअपियर, न्यूक्लियर मेम्ब्रेन बिगिन टू अपियर अराउंड द क्रोमोझोम. मग न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा अपियर होऊ लागले, म्हणजे पुन्हा येऊ लागले ते, असं लक्षात आलं का म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि स्पिंडल फायबर ब्रेकडाऊन, लक्षात घ्या. आता स्पिंडल फायबरचे धागे हे जे होते आता हे सगळे नाही शेवला होते आता त्या ठिकाणी, बरोबर आहे का? राईट. डायरेक्ट इथं आल्यानंतर कसं होतं त्या ठिकाणी, बरोबर. आता क्रोमोझोम कसे त्या ठिकाणी बघा. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं, स्पिंडल फायबर ब्रेक डाऊन अँड गेट ॲब्झॉर्ड इन सायटोप्लाझम. नंतर काय होतं त्या, कारण त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असतं पेशीमध्ये आणि ते अब्झॉर्ब केले जातात. दस 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म्ड इन ए सेल. त्या पेशीमध्ये 2 डॉटर केंद्रक असलेले 2 पेशी तयार होतात, असा त्याचा अर्थ. कळला मुद्दा तुम्हाला? समझ में आ गई बात? प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज हे अत्यंत महत्त्वाच्या फेजेस आहेत, बरोबर आहे. आता ह्याच्या नंतरचे पुढचे फेज वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला जम्बलिंग होईल, गोंधळ होईल. त्याच्यामध्ये थोडंसं वेगवेगळं म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काय त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं असं दिलेलं आहे. आपलं पिरियडचा टाईम संपला का नाही? किती वेळ आहेत बघा बरं. आहे की 5 मिनिट? 2 आहेत का? असू द्या, 2 मध्ये जेवढं भागतं तेवढं भागू काय आपल्याला. आहे 2 मिनिट म्हणलं तरी आपल्यासाठी खूप झाले. एक पॅराग्राफ आपण हे करू शकतो. बघा आता एक पॅराग्राफ होतं की नाही. आता डू यू नो, हे डू यू नोचा भाग हे तुम्हाला माहित आहे का असं म्हणतंय, बरोबर आहे. आणि तुम्हाला तर काहीच माहित नसते, हे आपल्याला खरं आहे. चला बघा, डू यू नो मध्ये पुलिंग अवे ऑफ डॉटर क्रोमोझोम इज अचीव्ड बाय elongation and shortening of 2 types of spindle fibers. बरोबर आहे. ही प्रक्रिया होत असताना डॉटर क्रोमोझोम जे आहेत एलॉंगेशन आणि शॉर्टनिंग होतात 2 मध्ये 2 स्पिंडल फायबर प्रेझेंट बिटवीन सेंट्रिओल अँड सेंट्रोमियर. स्पिंडल फायबर सेंट्रोमियर आणि सेंट्रोमच्या कॉल्ड ॲज कनायटोकोर फायबर्स असं म्हणतात. कॉन्ट्रॅक्ट and the spindle fibers present between 2 opposite centriole called as polar fiber elongate. पोलार फायबर, बरोबर आहे का? पोलार म्हणजे टोकाकडे असणारा भाग असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर आकृतीमध्ये बघा, खाली इथं आकृतीमध्ये बघा काय दिलेलं आहे, सायटोकायनेसिस इन ॲनिमल सेल. सायटोकायनेसिस ॲनिमल सेल म्हणजे काय हो? सायटोकायनेसिस म्हणजे काय? कोण सांगते, सांगा लवकर. हा, जीवद्रव्य म्हणा किंवा सायटोप्लाझमचं विभाजन. आकृतीमध्ये तेच दिले बघा, वेगवेगळ्या अशा पद्धतीने होत असलेलं विभाजन होत असलेलं सायटोकायनेसिस. आणि नंतर आता बघा याच्यामध्ये पुढे खाली दिलेले आहेत, बरोबर आहे. आकृतीमध्ये बघितलं तुम्ही, आकृती बघा. क्या बात है, बोलो कुछ. हा, जीवद्रव्य बोलतो
ऐसा पतली चीज की जिसके जरिए से जान को जीने का मौका मिलता है, वो जानदार हो जाती है। पानी वही है, पानी क्या है? हाँ क्या बोले? खलिया, जरिया, हाँ वो ठीक है। आता आमचे मराठीचे लेकर सब क्या क्या है कि दरिया जरिया ऐसा बोल के परेशान हो जाएंगे। आता जरियाचा अर्थ याचं काय माहिती आहे का? च्या मार्फत हे झालेलं आहे। कळालं तुम्हाला मुद्दा? समजलं? उसके जरिए से ऐसा येतं तर म्हणणं आहे त्याचं, त्याचं ठिकाणी ठीक है तो बोलो ना, पूछो ना, जो नहीं आया तो पूछो ना। किसके जरिया का मिसाल देने का है? हाँ साइटो करने से वो तो क्या वो, अब मिसाल के तौर पे ये जो अपना ये जो एक कमरा है अपना, इसके दो हिस्से कर दिए, आधी हवा इधर चलेगी आधी हवा उधर। बहुत आसान है, बहुत आसान है भला। ओके ओके ओके, आई विल स्टॉप हियर, टुमारो विल कंटिन्यू नेक्स्ट पार्ट। ऐसा